सांध्यापासून बांधवणीच्या सामान्य कुक्कुटपालन बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाल घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत। जो कुक्कुटपालक बांधव आहेत त्या सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि त्या सर्वांनी टायटल वाचले। जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना 15 जून पर्यंत कोंबड्यांना व पिल्लांना आरटोपी देऊन घ्यायचा आहे। जो कुक्कुटपालक बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा याच्यामुळे होणार आहे भविष्यात खूप खूप फायदा। पण जो कुक्कुटपालक बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 15 जून पर्यंत कोंबड्यांना आणि पिल्लांना आरटोपी देऊन घेणं का गरजेचं आहे। जर 15 जून पर्यंत आम्ही सर्वांनी कोंबड्यांना आणि पिल्लांना आरटोपी देऊन घेतलं तर याचा फायदा कोंबड्यांना आणि पिल्लांना भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो। जर चुकून मुकून आमच्याच्यानं 15 जून पर्यंत कोंबड्यांना आणि पिल्लांना आरटोपी देणं झालं नाही तर याचा काही प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती होऊ शकतो का। चला तुम्ही सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपल्या सर्वांना आता 15 जून पर्यंत ज्या कोंबड्या आपल्यापाशी आहेत, जे पिल्ला आपल्यापाशी आहेत, त्या सर्वांना आरटोपी हा डोस देऊन घ्यायचा आहे। मग आरटोपी का द्यायचा आहे, कधी द्यायचा आहे, कशा पद्धतीने द्यायचा आहे। 15 जून पर्यंत कोंबड्यांना आणि पिल्लांना आरटोपी देणं का गरजेचं आहे। जर 15 जून पर्यंत आरटोपी दिला तर याचा कोंबड्यांना पिल्लांना कसा फायदा होऊ शकतो। जर 15 जून पर्यंत आम्ही आरटोपी दिला नाही तर याचा प्रतिकूल परिणाम काही कोंबड्यांवरती व पिल्लांवरती होऊ शकतो का। चला सगळं या ठिकाणी सविस्तर आपल्या सर्वांना समजावून सांगतो। तर सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा की आरटोपी हा डोस आहे काय। आरटोपी डोस दिल्यामुळे कोणकोणते फायदे कोंबड्यांना व पिल्लांना होऊ शकतात। लक्षात घ्या मित्रांनो, आरटोपी हा अत्यंत महत्त्वाचा डोस आहे आणि जर आपण सर्वांनी आरटोपीचा डोस हा 100% योग्य पद्धतीने करून घेतला तर गॅरंटीनं सांगतो याचा भविष्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना खूप खूप फायदा होऊ शकतो। मग आरटोपी ही असणारी संपूर्ण संकल्पना काय आहे ते समजून घ्या। जर कुक्कुटपालनाचा या ठिकाणी विचार केला तर आपल्या सर्वांना माहीत आहे की कुक्कुटपालनात सर्वात महत्त्वाच्या 3 लसी आहेत। त्यापैकी आपण लासोटा बघितली, गंभोरा बघितली, पण त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची लस म्हणजे आरटोपी। कोंबड्यांवरती येणारे जे मुख्य आजार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात घातक आजार कोणता आहे, तो राणीखेत म्हणजे मानवळी आणि त्याला मर असं म्हणतात। तर याचं नियंत्रण करण्यासाठी आपण काय करत असतो, या ठिकाणी लासोटाचं लसीकरण करतो। कोंबड्यांवरती येणारा दुसरा महत्त्वाचा घातक जो आजार आहे त्याच्या संरक्षणासाठी आपण बचावात्मक पवित्रा घेऊन जो या ठिकाणी डोस किंवा लस देतो त्याचं नाव काय आहे मित्रांनो, या ठिकाणी गंभोरा। आता मग आरटोपीचं काम काय हे या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आरटोपी अशा पद्धतीने काम करते की ज्या वेळेस आपल्या सर्वांना सीझन चेंज होत आहे हे माहिती होते त्यावेळेस लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण सर्वांनी आरटोपी देऊन घेतलं तर याच्यामुळे पुढील 4 महिन्यात जोपर्यंत सीझन बदलत नाही तोपर्यंत कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी होतं। म्हणजे इथं हा मुद्दा नाही की आरटोपीमुळे हा रोग नियंत्रणात येईल, हा मुद्दा नाही की आरटोपीमुळे हा रोग जो आहे तो कोंबड्यांना होणार नाही, परंतु आरटोपी जर आपण दिलं तर कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्राबल्य हे पुढच्या 4 महिन्यापर्यंत कमी होतंय। चुकून मुकून जर कोणता रोग आला तर त्याची परिणामकारकता एवढी राहत नाही की ज्यामुळे कोंबड्यांना काही अपाय होऊ शकेल। म्हणजे आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आरटोपी का महत्त्वाचा आहे। आता आरटोपी हा वर्षातून किती वेळा द्यायला पाहिजे, तर लक्षात घ्या मित्रांनो, आरटोपीचा जो डोस आहे तो वर्षातून 3 वेळेस दिला जातो। आता 3 वेळेस दिला जातो तर हा डोस कधी कधी दिला जातो, तर प्रामुख्याने बघितलं तर आपल्या देशामध्ये ऋतू बदल हा 3 वेळा होत असतो। ऋतू बदलाचा विचार केला तर आपण काय करत असतो की बाबा उन्हाळ्यातून पावसाळ्यात जातो, पावसाळ्यातून हिवाळ्यात जातो आणि हिवाळ्यातून परत उन्हाळ्यात येतो।
तर या पद्धतीने 3 वेळेस आपण ऋतू बदलत आहे, तेव्हा या ठिकाणी R2Bचा वापर करत असतो. मग आत्ताच्या कंडिशनला ऋतू बदल आता कधी संभवत आहे, तर तुम्हाला माहिती आहे, की आपल्याकडे मान्सूनचा जो पाऊस असतो, तो जून ते सप्टेंबर महिन्यात होत असतो. जून ते सप्टेंबर महिन्यात जो पाऊस होत असतो, तर या ठिकाणी ऋतू बदल जो आहे, तो प्रामुख्याने 1 जूनपासून स्टार्ट होतो. 1 जूनपासून 15 जूनपर्यंत आपल्याला ऋतू बदल दक्षिणेकडून उत्तरेकडे होताना दिसतो. जिथं-जिथं पाऊस पोहोचतो, चांगल्या पद्धतीनं पाऊस बरसतो, तिथं काय होत असते, की त्या ठिकाणी नॉर्मली सीझन चेंज होताना दिसत असते. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगितलंय, की ऋतू बदलत असताना याचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती खूप जास्त प्रमाणात होतो. कारण कोंबड्या आणि पिल्लं शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत, म्हणजे वातावरणात झालेल्या छोट्या-छोट्या बदलावासह ते स्वतःला ॲडजस्ट करू शकत नाहीत. ऋतू बदलामध्ये योग्य पद्धतीचं प्रोटेक्शन जर कोंबड्यांना आणि पिल्लांना पुरवलं नाही, तर त्यांचा या ऋतू बदलामध्ये जीवसुद्धा जाऊ शकतो. मग याच्यामुळं आपण काय केले किंवा ऋतू बदलापासून कोंबड्याची या ठिकाणी मुक्तता व्हावी, त्यांच्यावर कोणतेही आजारपण येऊ नये. तर अशा परिस्थितीसाठी आपण सर्वांनी R2Bचं व्हॅक्सिनेशन करणं बंधनकारक ठरवलं. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी वर्षभरामध्ये 3दा R2Bचं व्हॅक्सिनेशन करायला पाहिजे. 3दापैकी सध्याची वेळ आली 1 ते 15 जूनच्या दरम्यान आता आपल्याला R2Bचं व्हॅक्सिनेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ऋतू बदल केव्हा असतो, की जेव्हा आपण नोव्हेंबर महिन्याकडे वाटचाल करतो, तेव्हा आपण पावसाळ्यातून हिवाळ्यात जातो. तर त्या परिस्थितीमध्ये 15 ऑक्टोबरपासून ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला लसीकरण करून घ्यायचं असतं, म्हणजे R2B द्यायचा असतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, की बाबा याच्यानंतरचा ऋतू बदल कधी असतो? तर याच्यानंतरचा जो ऋतू बदल असतो, तर तो ऋतू बदल असतो या ठिकाणी मित्रांनो आपण लक्षात घ्या 15 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीच्या दरम्यान. तर इथं आपण सांगतो, की 15 जानेवारीनंतर तात्काळ आपण सर्वांनी R2Bचं व्हॅक्सिनेशन करून घ्यायला हवं. तुम्हाला सांगतो आता R2Bचं व्हॅक्सिनेशन केल्यानंतर काय घडत असतंय. जेव्हा आपण R2Bचं व्हॅक्सिनेशन कोंबड्यांना आणि पिल्लांना करतो, तर त्याच्यामुळं काय होतंय, की 48 तासांच्या दरम्यान कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरामध्ये एक सुरक्षा कवच तयार होतंय. तयार होणारे हे जे सुरक्षा कवच आहे, ते बाहेरून येणाऱ्या जीवाणू, विषाणूंपासून आपल्या कोंबडीची सुरक्षा करते. लक्षात घ्या कसं होतंय, की आपण R2Bला कोंबडीसाठीचा बॉडीगार्ड म्हणू. ज्यावेळेस कोंबडीच्या शरीरामध्ये R2Bचं व्हॅक्सिनेशन जाते, त्यावेळेस एक सुरक्षा कवच बनते. मग बाहेरून जीवाणू आणि विषाणू अटॅक करतात. तर त्या ठिकाणी हे R2Bचं असणारं सुरक्षा कवच त्यांच्यापासून आपल्या कोंबडीचा बचाव करते आणि कोंबडीवर व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन काही येऊ देत नाही. परंतु जर चुकून-मुकून समजा सुरक्षा कवच भेदून कोणता जीवाणू आणि विषाणू आतमध्ये प्रवेशित झाला, तर लक्षात घ्या त्याची तीव्रता एवढी जास्त असत नाही, की तो काही इफेक्ट करू शकेल आणि त्यानंतरच्या असणाऱ्या छोट्या-मोठ्या आपण लसीकरणाने व औषधोपचाराने आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव या ठिकाणी वाचवू शकतो. मुद्दा आता इथं हा निर्माण झालाय, की बाबा चला R2B द्यायचं आता ठरलं. पण R2Bचं जे व्हॅक्सिनेशन आहे समजा आम्ही देऊ, पण ते पाण्यातून द्यायचं का इंजेक्शनच्या माध्यमातून द्यायचं हे पण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, R2Bचं जे व्हॅक्सिनेशन आहे ते पाण्यातून अजिबात द्यायचं नाही. R2Bचं व्हॅक्सिनेशन हे आपल्याला काय करायचं आहे, मस्क्युलर असल्यामुळे डायरेक्टली चरबीमधून द्यायचं आहे. म्हणजे काय, की R2Bच्या असणाऱ्या इंजेक्शनला इंट्रामस्क्युलर इंजेक्शन असं म्हटलं जातं. इंट्रामस्क्युलर इंजेक्शनचा अर्थ काय असतो, की ज्याचा वापर सरळ-सरळ चरबीमध्ये करावा लागतो. मग R2Bचं इंजेक्शन जे आहे ते आपल्या सर्वांना चरबीच्या माध्यमातून द्यायचं असते. R2Bचं इंजेक्शन देण्याची असणारी पद्धत कशी आहे ते प्रथम समजावून सांगतो. त्याच्यानंतर प्रमाण किती घ्यायला पाहिजे हे समजावून सांगतो. तर R2Bची देण्याची पद्धत अशी आहे. बघा मित्रांनो, आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि पिल्लं यांना पकडायचं. पकडल्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्यांना त्या ठिकाणी आपण 2 पद्धतीने R2Bची लसी टोचू शकतो इंजेक्शनच्या माध्यमातून. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण कोंबडीला व पिल्लाला पकडले, असं पकडून घ्या. पकडल्यानंतर त्यांच्या मांडीला त्या ठिकाणी पकडा. आता मांडी आहे समजा, म्हणजे जॉइंटच्या वरचा भाग. तर पायाच्या जॉइंटच्या वरच्या भागाला असं पकडायचं, चरबीला असं ओढायचं आणि चरबीमध्ये डायरेक्टली इंजेक्शन जे आहे ते आपण देऊन टाकायचं. आता अशा पद्धतीने जर इंजेक्शन दिलं तर तुम्हाला सांगतो हाडाशी संपर्क येत नाही, म्हणजे कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होत नाही. पुन्हा एकदा सांगतो, कोंबडीला पकडा आणि तिच्या चरबीमध्ये मांडीच्या चरबीमध्ये R2B असं ओढायचं आणि चरबीमध्ये द्यायचं. हाडाला स्पर्श होऊ द्यायचा नाही, कारण हे मस्क्युलर इंजेक्शन आहे.
त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की बाबा इथं देणं आम्हाला भीतीदायक वाटते, दुसरीकडे कुठे देऊ शकतो का? तर त्या परिस्थितीमध्ये कोंबडीला पकडा, तिच्या पंखाला वर करा. त्याच्यानंतर 2 रक्तवाहिन्या दिसतात, त्या अशा नसा गेल्यासारख्या. त्या 2 शिरांच्या मध्ये जी चरबी आहे, त्या चरबीमध्ये ॲक्युरेट आपण त्या ठिकाणी इंजेक्शन द्यायचं. जर अशा पद्धतीनं तुम्ही हे इंजेक्शन दिलं, तर 48 ते 72 तासाच्या दरम्यान हे R2Bचं व्हॅक्सिनेशन कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरात प्रवेश करेल व पुढचे 4 महिने तुम्ही बिनघोर राहू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या, की R2Bचं व्हॅक्सिनेशन देत असताना सोपी पद्धत कोणती आहे? तर माझ्या मते कोंबडीला पकडून मांडीमध्ये चरबीला ओढून जर आपण त्या ठिकाणी दिलं, तर हे सोपे म्हणजे खाली-वरी झालं तरी काही टेन्शन नाही. आता त्या पंखाच्या खाली शिरामध्ये द्यायचं म्हटलं तर इतकुशीच जागा राहते. मग तेवढ्या जागेमध्ये आपल्याच्याने योग्य प्रमाणात देणं नाही झालं, तर विनाकारण आपल्याला त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. आता इथं महत्त्वाचा मुद्दा काय, की चला R2Bचं व्हॅक्सिनेशन कसं द्यायचं कळालं. पण R2Bचं व्हॅक्सिनेशन देत असताना प्रमाण काय घ्यायचं हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तर R2Bचं प्रमाण घेण्याची सोपी पद्धत आहे, की जर आपल्याकडे अंड्यावरच्या कोंबड्या व कोंबड्या असतील, तर आपल्याला प्रति कोंबडी, प्रति कोंबडा 0.5 ml म्हणजे अर्धा ml या ठिकाणी जे इंजेक्शन आहे ते पहिल्यांदा इंजेक्शनमध्ये घ्यायचे म्हणजे हे व्हॅक्सिन घ्यायचे आणि त्यानंतर आपण चरबीच्या माध्यमातून नाहीतर पंखाच्या माध्यमातून हे देऊ शकतो. म्हणजे लक्षात घ्या, जे प्रमाण आहे ते कोंबड्यांसाठी व जे कोंबडे मोठे-मोठे त्यांच्यासाठी 0.5 ml प्रति पक्षी. त्याच्यानंतर लहान पिल्लांसाठी जे 1 ते 4 महिन्याच्या दरम्यानचे त्यांच्यासाठी 0.2 ml घ्यायचे म्हणजे 0.2 ml या ठिकाणी घ्यायचे म्हणजे 1 ml मध्ये 5 पिल्लांना तुम्ही हे इंजेक्शन देऊ शकता. जर हे इंजेक्शन दिलं तर याच्यानंतर काही काळजी घ्यायची आहे का? तर बघा इंजेक्शन ज्या दिवशी देणार आहात त्याच्या आदल्या दिवशी अथवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ब्रोटॉन या लिव्हर टॉनिकचा वापर करायचा आहे. जर कोंबड्या असतील 4 महिन्याच्या वरचे तर त्यांना 1 लिटरमध्ये 3 ml हे प्रमाण घ्यायचे आणि जर लहान-लहान पिल्ले 1 ते 4 महिन्याच्या दरम्यानचे असतील, तर त्यांना 1 लिटरला 2 ml हे प्रमाण घ्यायचं. या पद्धतीनं ब्रोटॉन लिव्हर टॉनिक दिलं तर जर तुमच्याच्यानं डोस अधिक झाला किंवा चुकला तर त्याचा कसलाही या ठिकाणी परिणाम लिव्हरवरती होणार नाही, ज्या अर्थानं या ठिकाणी कोंबडीचा व पिल्लाचा जीव जाणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायला हवा आपण, की आपण सर्वांनी अशा पद्धतीनं R2Bचं व्हॅक्सिनेशन केलं, तर याचा अंडे उत्पादनावरती कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होत नाही. कोंबड्याच्या ग्रोथवरती सुद्धा परिणाम होत नाही. पण ज्यांना यशस्वी कुक्कुटपालन करून या व्यवसायातून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा, त्या सर्वांना माझी इथे विनंती आहे, की यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी जोखीम अजिबात घ्यायचा नाही. आणि जर जोखीम घ्यायचा नसेल, तर ऋतू बदलत असताना आपण सर्वांनी काहीही करून R2B स्टेटन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन आणून आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना द्यायचं आहे. जो कुक्कुटपालक बांधव R2Bचं व्हॅक्सिनेशन करेल, त्याचा भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग कुणीही अडवू शकणार नाही. पण काही जण म्हणतात ना, की "सर आम्ही नाही दिलं तर काय होणार आहे?" तर लक्षात घ्या मित्रांनो, मी काही बोलणं चुकीचं आहे. परंतु लक्षात घ्या, जर नाही दिलं तर उद्या प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. जर मानमोडी रोगाचा अटॅक आला आणि अचानक आपले खूप सारे कोंबडे जर एक्सपायर झाले, तेव्हा मात्र लक्षात घ्या, माझी आठवण येईल, तुम्हाला दुःख होईल, की आम्ही तेव्हा सरांचं ऐकलं असतं आणि हे जर व्हॅक्सिनेशन देऊन घेतलं असतं, तर आमचा खूप फायदा झाला असता. पण एवढं सांगतो, की बाबा विषाची परीक्षा घेऊ नका. आहेच किती रुपयाला हो? 100 या पिल्लांचं जे व्हॅक्सिनेशन आहे, फक्त या जवळपास ₹90-95 म्हणून रिस्क घेऊ नका. तर अशा पद्धतीने R2B द्या आणि आपल्या फार्मला तंदुरुस्त ठेवा आणि आपल्या फार्ममधील कोंबड्यांना, पिल्लांना तंदुरुस्त ठेवून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमवा. तर मित्रांनो, अशाच पद्धतीची माहिती मी माझ्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो आणि ही माहिती घेऊन माझ्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमवत आहेत. जर आपल्या सर्वांना सुद्धा ही माहिती प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, तर आपण सुद्धा आजच नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे 84 21 82 62 62 या असणाऱ्या मोबाईल नंबरवरती कॉल करायचा. हा जो नंबर आहे तो लखन सरांचा आहे. इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर या ठिकाणी काय करतील तुम्हाला सांगतील, की तुम्ही WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. जर एवढं केलं तर अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. जर आपण सर्वांनी बघितलं तर ही ऑनलाईन ट्रेनिंग ही कधी असते
तर ही जी ऑनलाईन ट्रेनिंग असते तर ही दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते पहिल्यांदा लेक्चर. मग आठवड्याभरात काय होणार वातावरणामध्ये याची माहिती देणारं वेदर बुलेटिन, त्याचा कोंबड्यावरती व पिल्लावरती कसा परिणाम होणार हेही आपल्याला समजावून सांगितले जाते. आणि जर काय प्रतिकूल परिणाम होणार असेल तर पहिल्यांदाच प्रतिबंधात्मक उपाय सांगितले जातात, ज्यामुळे कोंबडी व पिल्लाचा जीव या ठिकाणी सुरक्षित राहतो. सरतेशेवटी सेगमेंट नंबर 3मध्ये प्रश्न उत्तरं असतात, की जी प्रश्न आपल्याला आठवडाभरात निर्माण झाले त्या सर्वांची उत्तरं दिली जातात. आणि जर इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर दुपारी 3 ते 8 दरम्यान तुम्ही लेखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करून प्रश्न विचारू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना रायझिंग स्टार प्रभावीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून सामील होऊन लाखोंचा निव्वळ नफा इथं प्राप्त करता येऊ शकतो. तर आपण सर्व रायझिंग स्टार प्रभावीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले तर या माध्यमातून तुमच्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. तुमच्या कोंबड्यांचा व पिल्लांची रोगराई 70 ते 80% कमी होईल. तुम्हाला शेड कसं बांधायचे हे समजावून सांगितलं जाईल, ज्यामुळे पैशाची, वेळेची आणि जागेची बचत होऊन जाईल. सरतेशेवटी आपली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कुठे करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन या ठिकाणी दूर होईल. तर मित्रांनो, याचबरोबर कुक्कुटपालनामध्ये मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुपसुद्धा आहे. त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी आपण सर्वजण WhatsApp नंबर 84 21 82 62 62 नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण सर्वांनी बघितलं की R2B 15 जूनपर्यंत देणं का गरजेचं आहे आणि जर आपण सर्वांनी R2B जर 15 जूनपर्यंत दिलं तर याचा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो. तरी देखील काही अडचणी असतील तर विचारत चला. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळी आपल्या मिळत राहते तसं. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या वेळेत आपल्या मित्र उद्या करतो. खूप खूप आभार.